नमस्कार. चला आज आपण पाहणार आहोत कैरीची चटणी. कैरी म्हणलंच का तोंडाला पाणी येतं. त्यातल्या त्यात आपण खमंग अशी चटणी त्याची बघणार आहोत. तर एक नाही दोन प्रकार तुम्हाला सांगणार आहे. एकदम चवीला चविष्ट अशी ही चटणी तयार होते. चला तर मग लगेचच सुरुवात करू. तर सुरुवातीला आपल्याला घ्यायच्या आहेत कैऱ्या. तर 5 कैऱ्या घेतलेल्या आहेत मी. लहान आकाराच्या आहेत. सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायच्या. वरी त्या तेलकट असतात ना त्या काढून घ्यायच्या आणि त्याचे जे देठ असतात ना ते आपण सर्वही काढून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला देठ काढून घ्यायचे. शक्यतो जास्त आंबट असतील ना त्या घ्या, म्हणजे चटणीची चव अजूनच वाढते. तर पहा, सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, जे साल आहे ना त्याच्यावरची ते आपल्याला काढून घ्यायची आहे. तर काय करायचं आहे, या पद्धतीने आपल्याला एकदम हलकी अशी, एकदम जास्त काढायची नाही पण हलकी त्याची वरची जे साल आहे ना ती काढून घ्यायची आहे. तर पहा, या पद्धतीनं मी सर्वही हे साली याच्या काढून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आतमध्ये जे कोय असते ना ती आपल्याला काढून घ्यायची आहे. एकदम कवळी अशी आपली कैरी आहे, तर खूप लवकर ही निघल्या जाते. तर पहा, या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे आहे कोय. नंतर काय करायचे, त्याचे तुकडे करायचे कैरीचे. तर एका कैरीचे सुरुवातीला 2 भाग केले. 2 भागाचे 4 उभे कट करून घेतलेले आहेत आपण तुकडे. या पद्धतीने आपल्याला एकदम छोटे छोटे असे याचे तुकडे करून घ्यायचे, किंवा तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता. किसून घेतलं तरीही चालेल. किसणीने थोड्याशा जाडसर किसणीने किसायचं, म्हणजे किस हा छान तयार होतो. तर पहा, या पद्धतीने मी कटच करून घेत आहे. आपण याच्यामध्ये सुद्धा वाटू शकतो, तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटू शकता हे. तर आज आपण मिक्सरमध्ये ही चटणी तयार करणार आहोत. तर या पद्धतीने एकदम जाडीची नाही, एकदम बारीक बारीक अशा आपल्याला ह्या कट करून घ्यायच्या आहेत. तर या पद्धतीनं सर्व ही कैऱ्या आपण ह्या कट करून घेतलेल्या आहेत. आता काय करायचं आहे, आपल्याला 2 चटण्या करायच्या. त्याच्यामुळं काय करायचं आहे, सुरुवातीला आपण एक मिक्सरचं भांडं घेऊत आणि सुरुवातीला एक चटणी तयार करून घेऊ. तर आता चटणीसाठी ज्या कैऱ्या आहेत ना त्या अर्ध्या प्रमाणात त्याच्यामध्ये घालायच्या आहेत, अर्ध्या फोडी. तर पहा, इथे घालून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आलं. तर आलं मी 1 इंच इतकं घातलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला घालायचे आहे याच्यामध्ये चवीपुरती हिरवी मिरची. 4 मी हिरव्या मिरच्या घातल्यात. तसंच 6 ते 7 लसण पाकळ्या इथं घालून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला घालायची आहे कोथिंबीर. अगदी थोडीशी कोथिंबीर टाकली, फार जास्त नाही, आणि अर्धा चम्मच जिरं. आता हे झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि लास्टला आपल्याला घालायची आहे साखर. साखरेनं खूप छान चव लागते, आंबट गोड अशी. तर 1 चम्मच साखर घालून घेतली. आता याला मिक्सरला चालू बंद करत आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे. तर पहा, मिक्सरला आपण याला बारीक करून घेतलेला आहे. आता काय करायचं, एका बाउलमध्ये, एका वाटीमध्ये याला काढून घेऊत आणि याला त्यावर आपल्याला द्यायचा आहे तडका. तर ही चटणी तडक्याची आहे. दुसरी करणार आहोत ते तिला तडका आपण देणार नाही. तर पहा, इथं मी 1 चम्मच तेल घालून घेतले. त्याच्यामध्ये अगदी थोडीशी पाऊण चम्मच जिरा आणि पाऊण चम्मच आपल्याला मोहरी घालायची आहे. आणि ही तडका छान तडतडला की या चटणीवर घालून घ्यायचं आहे आणि चटणीला छान मिसळून घ्यायचं. याची चव म्हणसाल ना तर एकदम मस्त अशी लागते खायला. 1 पोळी तुम्ही एक्स्ट्राची खाऊ शकाल, एवढी छान लागते. आणि ही चटणी आपली तयार झालेली आहे. आता आपल्याला दुसरी करायची आहे. तर दुसरीसाठी पहा, जे शिल्लकचे अर्धे राहिले होते ना फोडी कैरीच्या, त्या मी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे. आता काय करायचं, सुरुवातीला आपण हिरव्या मिरचीचा वापर केला, इथं आपल्याला लाल मिरचीचा वापर करून ही चटणी तयार करायची आहे. ह्याच्यामध्ये लसण पाकळ्या थोड्याशा जास्त प्रमाणात मी घातलेल्या आहेत. एक 10 ते 15 लसण पाकळ्या घालून घेतल्या. त्याच्यानंतर 2 मोठे कांदे आहेत, असे बारीक कट करून घेतलेत, हे सुद्धा याच्यामध्ये घालून घेऊता. त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये जिरं. अर्धा चम्मच जिरं घातलेलं आहे. आणि त्याच्यानंतर लाल तिखट आपल्याला घालायचं आहे 1 मोठा चम्मचभर. आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आपण इथं साखरेचा वापर केलेला नाही. अशी माझी आजी करायची ना चटणी, एकदम छान अशी लागते. त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे थोडंसं पाणी. अगदी मोठे 2 चम्मच इतकं पाणी घालायचं. चालू बंद करत असंच याला वाटून घ्यायचं. तर पहा,
एकदम छान आपल्या झटपट होणाऱ्या ह्या चटण्या तयार झालेल्या आहेत। चवीला एकदम जबरदस्त लागतात। फ्रीजरमध्ये किंवा फ्रीजमध्ये तुम्ही ठेवल्या तर 8 दिवस ह्या छान टिकतात, काहीही होत नाही आणि तुम्ही याला भाकरीसोबत पोळीसोबत केव्हाही खाऊ शकता। तर पहा एकदम छान ह्या चटण्या तयार झालेल्या आहेत। याच पद्धतीच्या अशाच हे चटणी नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडतील। जेव्हा भाजी खायचं मन नसेल ना तेव्हा ही चटणी योग्य पर्याय आहे खाण्यासाठी। तर नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। पुन्हा भेटूता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।